नमस्कार, मी प्रांजल. आपण पाहतात PM न्यूज मराठी. बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर खालील सबस्क्राइबचे बटन दाबून सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. खोपोली नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी अनेक रंग भरू लागली आहे. वातावरण तापू लागले. सुरुवातीला असं वाटत होतं की जवळपास सर्वच पक्ष स्वबळावर लढतील, पण आता तशी परिस्थिती बदललेली आहे. महायुती व महाविकास आघाडीत बिघाडी झाले आणि एक नवीन समीकरण समोर आलं आहे. ते समीकरण म्हणजे महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचं निश्चित केलं आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीने कर्जतसह खालापूरचे वातावरण ढवळून निघाले आहे. या घडामोडीनंतर भाजप व शिंदेंच्या सेनेमध्येही हालचालींना वेग आल्याचं समोर आले. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कुलदीपक शेंडे यांच्या नावाची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. खरं तर राष्ट्रवादीच्या चालीनंतर सेना भाजप एकत्र बसून काहीतरी निर्णय घेतील असे वाटत होते, पण आमदार महेंद्र थोरवे यांनी शेंडेंची उमेदवारी जाहीर करत स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला बुचकळ्यात टाकला आहे. कारण भाजपनेही खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. नगरसेवकासह नगराध्यक्षपदासाठीही उमेदवारी निश्चित केली होती. ठाकरेंची सेना व राष्ट्रवादी यांनी आघाडी केल्याने आता भाजप व शिंदेंची सेना युती करेल हे जवळजवळ निश्चित झालं आहे. आणि तसे भाजप व सेनेकडून संकेतही मिळत आहे. भाजपची प्रमुख मागणी आहे ती नगराध्यक्षपदाची. आणि जरी आमदार महेंद्र थोरवे यांनी उमेदवार जाहीर केला असला तरी खोपोलीत भाजपने जी आमदार महेंद्र थोरवे यांना आमदारकीच्या निवडणुकीत मदत केली होती त्याची ते परतफेड करतील व युती करत नगराध्यक्षपद भाजपला देतील असा विश्वास भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. आता लवकरच आचारसंहिता जाहीर होईल व त्याआधी प्रचाराला वेळ मिळावा म्हणून सेना व भाजप यांची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. तर या बैठकीत युती होणार की नाही, नगराध्यक्ष कोणाचा असेल, या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. भाजपाकडून खोपोलीच्या निवडणुकीच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी ज्येष्ठ नेते यशवंत साबळे यांच्याकडे दिली असल्याने व आमदार महेंद्र थोरवे आणि यशवंत साबळे यांचे मैत्रीचे घनिष्ठ संबंध आहेत हे संपूर्ण खोपोलीला माहीत आहे. भाजपचा नगराध्यक्षपदाचा चेहरा हा यशवंत साबळे यांचा मुलगा विक्रम साबळे असल्याने कुलदीपक शेंडे यांची जाहीर केलेली उमेदवारी कायम राहते की भाजप सेनेची युती होण्यासाठी बदलते हे येत्या 2-3 दिवसात खोपोलीकरांना समजेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट PM न्यूज मराठी, खोपोली.